नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मधील इंग्रजी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। हा पेपर आहे गणित आणि विज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणारा। मागील भागात आपण 49 प्रश्न बघितली होती, त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 50, चूज द सुटेबल आर्टिकल to filling the blanks. Sentence आहे, one of filling the blanks most common causes of malnutrition is filling the blanks unhealthy lifestyle. पर्याय आहे no articles and the a they. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सेकंड द आणि एन। प्रश्न क्रमांक 51, चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स। कोलंबस invent America, he denied to take money, he was looking me, he hung the picture on the wall। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 he hung the picture on the wall। प्रश्न क्रमांक 52, चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिलिंग द ब्लँक। सेंटेन्स आहे, बुद्धिझम teach that freedom filling the blanks desire will lead to escape filling the blanks sufferings। पर्याय आहे off from off from off to। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 from। प्रश्न क्रमांक 53, चूज द अल्टरनेटिव्ह विच द क्लोजेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स। सेंटेन्स आहे, माय फ्रेंड यूज टू रिगल टू दिस एनेकोट्स। तर रिगलचं आपल्याला अंडर केलेला वर्ड आहे, त्याला आपल्याला कोजेस्ट मिनिंग बघायचं आहे। मिनिंग आहेत पर्यायामध्ये बोर, एंटरेंट, हॅरेस, फिल्टर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एंट्रेंट। प्रश्न क्रमांक 54, चूज द अल्टरनेटिव्ह विच द ऑपोजिट इन द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड। सेंटेन्स आहे, ही क्लेम ऑफ द स्टेशनरी वॅगन। अंडरलाईन केलेला शब्द आहे स्टेशनरी, त्याला आपल्याला अपोजिट वर्ड पर्यायामधून बघायचं आहे। पर्याय दिलेले आहे अपोजिट वर्डचे मूव्हिंग, स्पीडिंग, शंटिंग, स्टँडिंग। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूव्हिंग। प्रश्न क्रमांक 55, चूज द करेक्टली स्प्लिट वर्ड। सेंटेन्स आहे, वर्सेटाइल, वर्साइल, वर्सेटाइल, वर्सटाइल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्सेटाइल। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 56 ते 60 हा पॅरेग्राफवर आधारित प्रश्न विचारला गेलेला आहे। तर आपण पर्याय बघूया। रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन बाय सिलेक्टिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह। अ फ्रस्ट्रेटेड ओल्ड मॅन Badni Thakur was never tired of extolling the exploits of his ancestors. With a little prompting, he would lapse into a reminiscent mood, push back the loosely tied turban from his close-cropped grizzled hair and start a familiar story, improvising fanciful details which to the mirth of the audience always kept changing with every accounting। प्रश्न आहे, मदानी ठाकूर often remembered his ancestors because। पर्याय, they were rich and powerful, he was an old man, he was not happy with himself, they were dead and the dead must be remain dead। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ही वॉज नॉट हॅपी विथ हिमसेल्फ। प्रश्न क्रमांक 57, ठाकूर टोल्ड स्टोरीज अबाउट हिज एन्स्टोर्ड व्हेनेवर ही। पर्याय आहे, फेल्ट लाईक डुईंग सो, वॉज इन द कंपनी ऑफ हिज फ्रेंड, वॉज अनकव्हरेज बाय समवन ऑर फ्रेंड्स, वॉज इन जोवियल मूड। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ही वॉज एनकरेज बाय समवन ऑर फ्रेंड्स।
प्रश्न क्रमांक 58. द इम्पॅक्ट ऑफ द स्टोरीज ऑन हिज फ्रेंड वॉज दॅट दे पर्याय आहे वेअर फिल्ड विथ हर, फेल्ड डिप्रेस, फेल टू अंडरस्टँड, वेअर ग्रेटली ॲम्यूज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वेअर ग्रेटली ॲम्यूज. प्रश्न क्रमांक 59. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द हिज स्टोरीज वॉज दॅट दे पर्याय आहे वेअर बेस्ड ऑन फॅक्ट, वेअर फुल ऑफ फिलॉसॉफिकल रिफ्लेक्शन, ऑलवेज हॅड समटाईम न्यू टू ऑफर, वेअर फुल ऑफ फनी इन्सिडेंट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑलवेज हॅड समथिंग न्यू टू ऑफर. प्रश्न क्रमांक 60. हिज ॲटिट्यूड टू हिज एन्स्टोर वॉज वन ऑफ पर्याय आहे एवे, ॲडमिरेशन, फिअर, रिस्टेटमेंट. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲडमिरेशन. तर ही होती इंग्रजी विभागातील 2025 रोजी झालेल्या पेपरमधील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.